संघाच्या विचारधारेची भूमिका मांडणाऱ्या ऑर्गनायझरमधील लेखाशी भाजप सहमत असेल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली आहे। तर आधी भूमिका घेतली आणि आता परिणाम दिसल्यावर दुतोंडी वागायचं असं सतेज पाटील म्हणाले। तसंच नड्डांनी सांगितलेलं आरएसएसची आम्हाला गरज नाही, याची आठवणही सतेज पाटलांनी करून दिली। विचारधारेची भूमिका मांडणारा ते ऑर्गनायझर जे आहे ते नियतकालिक आहे। त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी हा लेख लिहिलेला आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही। हेमंत बिश्व शर्मा सारखा व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आणि त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यानंतर त्या ठिकाणी यश आलेलं आपण पाहतो। जे काही आपण आरएसएसच्या संदर्भात सांगितलं त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य आहे असं मला वाटत नाही। त्यांची जी दिल्लीतली समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये आरएसएसचे सुद्धा काही कोऑर्डिनेशन करणारी जे महत्त्वाची लोक आहेत ते देखील तिथे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही। मला वाटते घेताना त्यांनी भूमिका घेतली होती का हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आता कुणावर तरी खापर फोडायचं आहे किंवा त्याचे परिणाम आता बघितल्यानंतर मग आपली भूमिका करायची हे मला वाटते काय म्हणजे दुतोंडी म्हणतो तशातला प्रकार हा साधारणपणे दिसतो। घेत असतानाच त्याच वेळी हा विषय यायला पाहिजे होता आणि मध्यंतरच्या काळामध्ये जे.पी. नड्डा साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की आता आरएसएसची आम्हाला गरज नाही आणि म्हणून मला वाटतं आता त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं की कशा पद्धतीनं सरकार त्या ठिकाणी चाललेलं आहे।